डिजिटल प्रदान मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये डिजिधन मेळाव्याचं आयोजन पंचायत समिती राहता येथे करण्यात आलं होतं। सर्व प्रशासकीय विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राहता तालुका डिजिधन मेळावा पंचायत समितीमध्ये घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल भारताचं स्वप्न साकारताना रोकडमुक्त व्यवहार रुजवण्यासाठी डिजिटल प्रदान मोहिमेअंतर्गत सर्व बँकांच्या खातेदारांना भीम ॲप आणि स्वस्त धान्य दुकान लेनदेन हे संपूर्ण व्यवहार भीम ॲपवर डिजिटल कसे करायचे याची माहिती प्रोजेक्टवर देण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार माणिक आहेर होते। याप्रसंगी बीडीओ जयवंत उगले, SBI राहता मॅनेजर डोंगरे, युनियन बँक ऑफ मॅनेजरचे प्रसाद तांबे तसेच मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मस्के तसेच व्यापारी प्रतिनिधी आणि गावकरी हजर होते। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली। याप्रसंगी स्टेट बँकेचे मॅनेजर डोंगरे आणि बीडीओ जयवंत उगले यांनी याविषयी अधिक माहिती दिली। केंद्र सरकारने डिजिधन मेळाव्याचा समारोप आयोजित केलेला आहे। हा एक सुवर्ण संगम आहे याच्यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले असे महान नेते आहेत की ज्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा उहापोह पहिल्यांदा डॉक्युमेंटरी रूपामध्ये केला। त्यांचा जो थिसिस होता PhDचा प्रॉब्लेम ऑफ रुपी तो भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधीच होता आणि केंद्र सरकारनेही त्यांच्या जयंतीनिमित्त जे ॲप विकसित केलेलं आहे कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी भारत इंटरफेस फॉर मनी, त्याचा शॉर्ट फॉर्मसुद्धा भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव होतं। हा एक सुवर्ण योग आहे आणि या कार्यक्रमास नमस्कार। शासकीय आदेशानुसार शासकीय धोरणानुसार आज आम्ही येथे राहता नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये डिजिधन मेळावा हा स्टेट बँकेच्या तर्फे त्याचं एक प्रेझेंटेशन करण्यात आलं आणि शासकीय धोरणानुसार आम्ही सर्वांना आवाहन करतो सर्व नागरिकांना की आपण जे डिजिटल ह्याच्यासाठी डिजिटल इंडियासाठी जे महत्त्वाचे जे ॲप आहेत ते आपण प्रत्येकाने आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे आणि त्यानुसार आपल्या नेहमीच्या व्यवहारातले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण जास्तीत जास्त मोबाईल ॲप्स आणि मोबाईल बँकिंगद्वारे आपण करावे, इंटरनेट बँकिंगद्वारे करावे असं मी आवाहन करतो। या संबंधित जर आपणास कोणत्याही प्रकारची काहीही तक्रार असेल किंवा काही अडचण असेल आणि काही सहकार्याची गरज असेल तर आपण कधी भारतीय स्टेट बँक राहता शाखेमध्ये आपण यावे, आपलं स्वागत असेल आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल। थँक्यू। न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता।